अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टनं एक जबरदस्त स्टोरी ब्रेक केलेली आहे आणि ती आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल. डोनाल्ड ट्रम्प यांनी साधारण 6 महिन्यापूर्वी इराण बरोबर एक युद्ध चालू केलं आणि या युद्धाचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांना आणि अमेरिकेला कसा सहन करायला लागतोय हे आपण बघतोयच. आणि सध्या ही गोष्ट अमेरिकेनं देखील सिरियसली घेतलेली आहे, कारण ज्या वेळेला इराणच्या प्रमुखांची हत्या करण्यात आली, आयातुल्ला खोमेनी यांना मारण्यात आलं, त्यानंतर इराणनं देखील शपथ घेतली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना आम्ही मारणार. आता ही गोष्ट अमेरिकेने किती सिरियसली घेतलंय हे सांगण्याचं एक उदाहरण म्हणजे वॉशिंग्टन पोस्टनं जी ब्रेक केलेली आहे स्टोरी आहे ती. या स्टोरीनुसार मागच्या महिन्यात जेव्हा डोनाल्ड ट्रम्प टर्कीच्या दौऱ्यावर गेलेले होते तेव्हा तुर्कीमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी अक्षरशः एका केटरिंग ट्रकचा वापर करण्यात आला. म्हणजे अन्न पाणी वगैरे विमानात पोहोचवण्यासाठी जे ट्रक असतो त्याच्यामधून त्यांना काढलं गेलं आणि दुसऱ्या विमानातून ते आले. नेमकं काय काय घडलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर किंवा अमेरिकेसारख्या महासत्तेवर नाटोच्या एका देशामध्ये अशी वेळ का आली हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. नाटोची म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, जी एक मोठी महत्वाची अशी एक संघटना आहे ज्या सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन राष्ट्रांची मिळून या संघटनेची 36वी शिखर परिषद होती अंकारामध्ये, म्हणजे तुर्कीची जी राजधानी आहे या राजधानीच्या शहरामध्ये होती. या परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना एर्दोगन यांनी स्पेशली इन्व्हाइट केलेलं होतं. डोनाल्ड ट्रम्प जाणार नव्हते, कारण आपल्याला एक परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे की या तुर्कीला लागूनच इराणची बॉर्डर आहे, त्यामुळे इराणमधून कोणीही तिथं सहजपणे येऊ शकेल अशी एक भीती डोनाल्ड ट्रम्प यांना होती, त्यामुळे ते जाणार नव्हते. पण तरी देखील ते गेले. 7 आणि 8 जुलैला ही मीटिंग होती. या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहिले आणि तिथून येताना म्हणजे जाताना ते गेलेले होते त्यांचं जे नवीन कतारच्या शेखनं दिलेलं एक नवीन प्लेन आहे त्यांच्याकडं, त्या प्लेनमधून ते गेले आणि येताना देखील ते त्याच प्लेनमधून येणार होते. आणि त्यांनी सोशल मीडियावर तशा संदर्भातली एक पोस्ट केली आणि सांगितलं की जे नवीन प्लेन आहे माझ्याकडं कतारनं दिलेलं, या नवीन एअरफोर्स 1च्या प्लेनमधून मी आता येणार आहे, माझ्या काही सैन्याला मी हे दाखवणार आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. एक प्रकारे त्यांनी हे डिक्लेअर केलं की मी कशा पद्धतीनं आणि कसं जाणार आहे ते. 8 जुलैला संध्याकाळी ही मीटिंग संपल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प निघाले आणि जाताना त्यांनी जसं सांगितलं होतं तसं ऍक्च्युली ते त्यांच्या एअरफोर्स 1च्या जुन्या विमानात बसले. म्हणजे जुन्या विमानात बसताना ते सर्वांना दिसले, त्यांनी हात वगैरे लोकांना केला आणि विमानात बसले. आणि या विमानात बसल्यानंतर ऍक्च्युली संध्याकाळची गोष्ट होती, विमानात बसल्यानंतर लगेचच विमानाच्या दुसऱ्या बाजूला एक केटरिंग ट्रक आणला गेला. म्हणजे विमानात अन्न पाणी वगैरे पोहोचवण्यासाठी एक केटरिंग ट्रक जनरली आणला जातो आणि त्याची जनरल प्रॅक्टिस अशी आहे की तो केटरिंग ट्रक मधला भाग हा विमानाच्या दरवाजाच्या उंचीवरती उचलला जातो आणि त्यातून ते सामान विमानात आत पोहोचवलं जातं. ऍक्च्युली डोनाल्ड ट्रम्प त्याच विमानाच्या दुसऱ्या बाजूनं त्या केटरिंग ट्रकमध्ये जाऊन बसले आणि त्या केटरिंग ट्रकमध्ये बसून त्या एअरपोर्टवरती म्हणजे अंकाराच्या एअरपोर्टवरती दुसरीकडं एक C-32A नावाचं अमेरिकेचं दुसरं विमान होतं. या विमानापर्यंत तो केटरिंग ट्रक गेला, कारण तिथंही अन्नपाणी पोचवायचं होतं. आणि ऍक्च्युली डोनाल्ड ट्रम्प त्या केटरिंग ट्रकमध्ये बसून त्या दुसऱ्या विमानापर्यंत गेले आणि त्या विमानात जाऊन बसले. ऍक्च्युली C-32A हे जे विमान असतं ते विमान कशासाठी असतं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जे महत्वाचा स्टाफ असतो, त्यांचे जे महत्वाचे अधिकारी असतात त्यांच्यासाठीचं हे विमान असतं. आणि या विमानात डोनाल्ड ट्रम्प बसले. नंतर पीट हेग्सेथ देखील सर्वांच्या समोर येऊन त्या विमानात बसले. डोनाल्ड ट्रम्प या विमानात बसलेलं कुणालाही माहिती नव्हतं. सर्वांना असं अपेक्षित होतं की ट्रम्प या एअरफोर्स 1च्याच विमानात बसले. आणि ऍक्च्युली एअरफोर्स 1चं विमान अगोदर उडालं. कसं, जसं डोनाल्ड ट्रम्प अर्थात प्रेसिडेंट आहेत म्हणल्यानंतर त्यांचं विमान अगोदर उडालं आणि ते उडून वरती इंग्लंडच्या दिशेने गेलं. त्यानंतर मग C-32 विमान देखील उडालं. अशा पद्धतीनं ही विमानं हवेत झेपावली आणि ती इंग्लंडच्या दिशेने गेली. आता प्रत्यक्षात C-32 नावाचं जे विमान होतं या विमानाचा फ्लाईट रडारचा जो डेटा होता तो ब्लॉक केला गेला. हे नंतर लक्षात आलं. म्हणजे वॉशिंग्टन पोस्टनं ही संपूर्ण स्टोरी ब्रेक केलेली आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या फ्लाईट रडारचा डेटा किंवा इतर सगळा डेटा, कोणकोणती विमानं त्या ठिकाणून उडाली वगैरे हे सगळं चेक केलं आणि त्यांच्यामध्ये त्यांना या अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात आल्या. जर त्यात डोनाल्ड ट्रम्प बसले होते तर मग डेटा ऑफ का केला गेला वगैरे वगैरे प्रश्न त्यातून निर्माण होतात. पण ऍक्च्युली ते विमान दिसूच नये कुठं आहे यासाठी हे केलं गेलं असावं. त्यानंतर हे विमान लंडनच्या उत्तरेला मिडन हॉल नावाचा एक अमेरिकेचा एअरबेस आहे, या एअरबेसवरती पोहोचलं. तिथं देखील ही दोन्ही विमानं सोबत आली. म्हणजे C-32 आणि एअरफोर्स 1चं विमान सोबत आलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं जे नवीन विमान आहे ते अगोदरच तिथं पोहोचलेलं होतं. मग तिथं त्या C-32A मधून डोनाल्ड ट्रम्प हळूच परत एकदा एअरफोर्स 1 मध्ये आले. एअरफोर्स 1 मधून ते उतरताना परत एकदा लोकांना हात हलवत दाखवत वगैरे एअरपोर्टवरती उचलले आणि नंतर शेवटी जे त्यांचं विमान आहे ते
त्यांचं जे कतारनं दिलेलं नवीन विमान आहे त्या विमानात ते बसले आणि परत आले. इतका सगळा द्राविडी प्राणायाम डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला करायला लागला. आणि हे सगळं जे आहे हे सगळं अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑपरेशन संबंधातली माहिती असणाऱ्या एका अधिकाऱ्यानं वॉशिंग्टन पोस्टच्या काही पत्रकारांना सांगितलं. त्यानुसार त्यांनी ब्रेक केलं आणि हा स्वतः जो माणूस होता ज्याने ही माहिती दिली तो या ऑपरेशनमध्ये सहभागी होता. आणि हे सगळं करायची गरज अशी होती कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं विमान टार्गेट केलं जाऊ शकतं. त्यांचं विमान जेव्हा अंकारामधून उडेल त्यावरती डायरेक्ट अटॅक इराणमधून होऊ शकतो कारण इराणकडे जी रेंज आहे मिसाईलची त्या रेंजमध्ये संपूर्ण अंकारा किंवा संपूर्ण टर्की हा देशच येतो. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांना भीती होती की जेव्हा त्यांचं विमान हवेत जाईल त्यावेळेला त्यांच्यावरती एखादं स्पेसिफिक मिसाईल येऊन आदळेल आणि त्यांना मारलं जाईल किंवा असॅसिनेशन केलं जाईल. आणि हे टाळण्यासाठी हे सगळं केलं गेलं. आता मग हे सगळं करायची गरज काय? कारण 28 फेब्रुवारीला आपल्याला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्पच ते व्यक्ती होते ज्यांनी खामेनी यांना मारायला ऑर्डर्स दिलेल्या होत्या. जे हल्ले झाले त्या दिवशी जवळजवळ काही हजार ठिकाणी हल्ले केले गेले. अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी देखील आणि इस्रायलच्या पंतप्रधानांनी देखील सांगितलं आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या गोष्टीची टिमकी वाजवली की मीच ऑर्डर दिल्या आणि आयातुल्ला खोमेनी यांना मारायचा जो शेवटचा आदेश होता तो माझा होता. म्हणजे इराणला हे माहिती आहे की त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना डोनाल्ड ट्रम्प यांनी मारले आणि ते ठरवून मारले. ही एक प्रकारची किलिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मुस्तफा खोमेनी यांनी टेलिग्राममध्ये जो एक संदेश अगोदर दिलेला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आयातुल्ला खोमेनी यांचा बदला घेतला जाईल आणि तो बदला डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब संपवून घेतला जाईल. याच्याशिवाय अनेक मीडियामध्ये जे न्यूजपेपर्स असतात इराणमधले त्यामध्ये देखील वारंवार या गोष्टीचा पुनरुच्चार केला जातो की अमेरिकेचा बदला घ्यायचा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना मारायचं. आणि त्याप्रमाणे अनेक वेळा न्यूजपेपर्समध्ये अनेक वेळा इराणियन सोशल मीडियामध्ये काही फोटो येत असतात ज्यामध्ये दाखवलं जातं की अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि त्यांचा संपूर्ण परिवार एका कॉफिनमध्ये घातलेला आहे म्हणजे त्यांच्या शवपेट्या दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीचे फोटोज फिरत असतात. या गोष्टीची अमेरिकेला भीती वाटते आणि डोनाल्ड ट्रम्प यांना भीती वाटते हे इथं स्पष्ट दिसलं. आता हे डोनाल्ड ट्रम्प यांना इतकं घाबरायचं कारण काय हा प्रश्न सर्वांना पडला पाहिजे. कारण नाटो ही जगातली एक सर्वात ताकदवर संघटना आहे. नाटोच्या कुठल्याही राष्ट्राबरोबर भांडण करायचं डेअरिंग कुठलंही दुसरं राष्ट्र करत नाही. इतकी पॉवरफुल संघटना आहे. आणि या नाटोमध्ये सर्वात पॉवरफुल अमेरिका आहे. आणि या नाटोमधला एक मेंबर असलेल्या तुर्कीसारख्या देशामध्ये जर अमेरिकेचा प्रेसिडेंट फ्रीली आरामात जाऊन आरामात रिटर्न येऊ शकत नसेल तर या संघटनेची नक्की पॉवर किती शिल्लक आहे असा प्रश्न मग विचारावा लागतो. आणि डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला जे स्वतःला महासत्ता म्हणवतात त्यांना येत्या काळात या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.